चला करू घरचा अभ्यास. तिसरी आणि चौथीचा गणित विषयाचा आजचा आपला 17वा दिवस आहे. तर आज आपण काय करणार आहोत, इतके दिवस आपण काय केलं, संख्या वाचून संख्या अक्षरात लिहिल्यात. आज उलट करायचं आपल्याला, संख्या अक्षरातल्या अंकामध्ये लिहायच्या आहेत, अक्षरातल्या अंकामध्ये लिहायच्या आहेत. तर संख्या लिहित असताना खूप चुका होतात, कारण की संख्या सांगत असताना मधला एखादा अंक नसतो, एखादी शेची जागा नसते, दशकाची जागा नसते किंवा हजार जागा नसते. तेव्हा काही ट्रिक्स वापरून तुम्हाला हे संख्या लिहाव्या लागतात. मग मी कसं शिकवते, हे असं बोटावरती शिकवते. दशक एकक, दशक एकक म्हणजे दशक एककची संख्या आपण एकत्र वाचतो, 10,000 हजारची संख्या सोबत वाचतो, दशलक्ष लक्षची संख्या सोबत वाचतो. म्हणून हे असं बोटावर लिहून तुम्हाला मी संख्यांचं श्रुतलेखन करायला शिकवणार आहे, की जेणेकरून तुमच्या संख्या लिहित असताना चुकू नयेत. पण हे लिहित असताना तुमच्या सरांनी एक वेगळी पद्धत शिकवलेली असते, माझी एक पद्धत वेगळी होते. मग अशा वेळेला कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला जे समजल, तुमच्या सरांनी शिकवलेली पद्धत समजली त्या पद्धतीनं करा. जर तुम्हाला ही पद्धत समजली ह्या पद्धतीनं करा. पण दोन्ही पद्धती एकत्र करून भेळ करायची नाही. तुम्हाला ही पद्धत सोपी वाटली ह्या पद्धतीनं करा, किंवा तुमच्या सरांच्या पद्धतीनं तुम्हाला 1 ते 1 लाख पर्यंतच्या संख्यांचं श्रुतलेखन करायचंय. श्रुतलेखन म्हणजे मी तुम्हाला संख्या अक्षरात लिहून देणार आहे आणि तुम्ही ती अंकात लिहायची. ठीक आहे, चला आता पटकन मोबाईल लांब ठेवायचा, पेन्सिल घ्यायची, पट्टी घ्यायची. पट्टी काय आज गरज लागणार नाही, फक्त पेन्सिल आणि इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचंय. ओके, मी इतके दिवस तुम्हाला संख्या वाचन शिकवलेलं आहे. आज आपण संख्याचं श्रुतलेखन करणार आहोत. श्रुतलेखन म्हणजे मी तुम्हाला संख्या सांगणार आणि तुम्ही ती लिहायची आहे. तर हे कशासाठी करायचं, की संख्या लिहित असताना संख्यांचा क्रम एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष असतो, हे माहिती तुम्हाला. पण संख्या वाचत असताना आपण काय करतो, दशलक्ष आणि लक्ष ही संख्या सोबत वाचतो, 10,000 हजार ही संख्या सोबत वाचतो, दशक एकक संख्या सोबत वाचतो. मात्र शतक ही संख्या आपण एकटी वाचतो. 500, 400, 700, 800, 52. दशलक्ष आणि लक्ष संख्या कशा वाचतो, 52, 56, 58. 10,000 हजार संख्या कशी वाचतो, 62, 72, 92, 99. दशक आणि एककची संख्या पण तसंच वाचतो, 22, 25, 75 असं वाचतो. फक्त शतकची संख्या कशी 500, 600, 700, 800 अशी एककासोबत वाचतो. म्हणून ह्या बोटावरती मी असं लिहिलेलं आहे. हे लिहिल्यामुळे काय फायदा होतो, संख्या लिहित असताना आपण जेव्हा ऐकून संख्या लिहितो तेव्हा एकदम हजारची संख्या नसते. 22,405, 22,405 अशी संख्या सांगितलेली असते. तेव्हा आपल्या लक्षात येत नाही, आपण काय करतो, 22,405 लिहितो, 22,405. मग अशा वेळेला काय होतं, आपलं संख्या चुकते. एकक, दशक, शतक, हजार. पण प्रत्यक्षात किती आहे, 2,245 आहे, 2,245. पण मी सांगताना काय सांगितलं होतं, 22,405 सांगितलं होतं. मग अशा वेळेला आपण काय करणार आहेत, आपल्या लक्षात यायला पाहिजे की बाबा दशकाचा अंक सांगितलेला नाहीये, 405 दशकाचा अंक सांगितले नाही, दशकाच्या जागेवर आपल्याला 0 लिहायचे. हे तुमच्या लक्षात यावं म्हणून अशी बोटाची पद्धत आहे. म्हणजे ह्या पद्धतीमुळे काय होतं, तुमचा डावा हात रिकामाच असतो, आपण उजव्या हाताने लिहित असतो. मग डाव्या हातामध्ये फक्त एक लक्षात ठेवा की हे लाखाचा हात आहे, लाखाचं बोट आहे, हे हजाराचं बोट आहे, हे शतकाचं बोट आहे आणि हे दशक एककाचं बोट आहे. आता संख्या लिहित असताना 22,000, 2, 2, 10,000च्या जागी 2, हजाराच्या जागी 2, 400 हे शतक आणि 5 डायरेक्ट एकक आला. मग एकक लिहायच्या आधी आपण काय करणार आहोत, 0 लिहिणार. 0 म्हणजे काय, इथं दशक आहे. मग हे असं आपल्या लक्षात यावं म्हणून आपण ह्या पद्धतीचा वापर करतो. खूप सोपी पद्धत आहे. फक्त एकदा तुम्हाला जागा लक्षात राहिली, 10,00,000 लक्ष, 10,000 हजार, 100 आणि 12, 13, 17, 18, 8, 25 ह्या संख्येसाठी हे केलेले. म्हणून एका बोटावर मी लाखाच्या संख्या घेतलेल्या आहेत, एकच बोट वापरले. बरेच काय करतात, 2 बोट वापरतात, असं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं करतात. ती सुद्धा पद्धत बरोबर आहे. फक्त ही पद्धत का वापरायची, कारण की पेन ठेवावं लागत नाही, पेन ठेवावं लागत नाही. फक्त आपल्या डाव्या हातावर आपण कोटीपर्यंतच्या संख्या वाचू शकतो, कुठपर्यंतच्या संख्या, कोटीपर्यंतच्या संख्या वाचू शकतो आणि लिहू शकतो. तर सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणून हे व्हिडिओ चालू असताना सगळ्यांनी आपल्या आपल्या हातावर हे लिहायचंय. तुम्ही तुमच्या हातावरती हे लिहायचे. चला लिहा, दशक, एकक, शतक.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. तुम्ही तुमच्या बोटावरती हे लिहायचे. काय लिहायचे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हजार, लक्ष, दशलक्ष. मी प्रत्येक व्हिडिओत 4 दिवस झाले तुम्हाला सांगायले की हे असं तुमच्या हातावर लिहा, कारण की असं लिहिल्यामुळं तुम्हाला फास्ट संख्या न चुकता लिहिता येतात. संख्या न चुकता लिहिणं महत्वाचं आहे. कशाही लिहिणं महत्वाचं नाही, मग मार्क पडत नाहीत तुम्हाला. मग ही संख्या लिहायच्या आहेत. आणि तुम्हाला 3री 4थीला फक्त लाखाच्या घरात संख्या आहेत, पण मी तुम्हाला जास्तीची संख्या शिकवायली, कारण की जास्त ज्ञान असलं तर कुणी रागवत नाही आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही लाखाच्या, हजाराच्या संख्या वाचचाल तेव्हा काय होईल? तुमचं 100पर्यंतच्या, 1000पर्यंतच्या संख्यांचं दृढीकरण होईल. जसं जसं तुम्ही पुढे जाचाल तसं तुमचे मागचे घटक काय होतात? जास्त चांगले लक्षात राहतात. म्हणून आपण जास्त संख्या चालवलीत. एकदा सायकल चालवायला आली, कमी चालवली काय, जास्त चालवली काय फरक पडत नाही. एकदा 100पर्यंत संख्या आल्या तर तुम्ही किती पण पुढच्या संख्या वाचू शकतात. ठीक आहे, चला आता आपण संख्या लिहिणार आहोत. हे तुम्हाला लिहायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय? इथं जी संख्या आहे लिहायची ती तुम्हाला लिहायची, माझं बघून नाही लिहायचं. मी आता थोडा वेळ तुम्हाला वेळ देणार. 722 722 तुम्हाला लिहायचंय. चला तुमच्या वहीमध्ये हे लिहू नका. तुम्हाला काय लिहायचंय वहीमध्ये? तुमच्या 722 असं लिहायचंय. आणि मी जेव्हा उत्तर लिहिते तेव्हा तुमचं जर बरोबर आलं असलं तर राईट करा, चुकलं असेल तर चूक करा. चला 722 लिहा. सातशे 22. हे बघा 722 722 आलं का तुमचं? बघा 722. पुढची संख्या आहे 918. 900 1 8 18 918. पुढची संख्या आहे 706. लिहा 706. सातशे 6. हे बघा हे 706. 6 म्हणजे एकक. दशक सांगितलंच नाही. 706 मी जर डायरेक्ट असं लिहिलं तर 76 होतं, मग संख्या आपली चुकते. मग काय करायचं अशा वेळेला? 706. 6 म्हणजे एकक आहे. मग दशकाच्या जागेवर काय लिहिणार आपण? 0. हे झालं बरोबर 706. 706. पुढची संख्या आहे 501. चला 501 लिहा वहीमध्ये. 501. आता इथे बघा शतकाच्या जागी घेतलं मी 5. 500. 1 म्हणजे एकक. 501. मग आता मी काय करणार? दशकाच्या जागी घेणार 0 आणि एककाच्या जागी घेतलं मी 1. 501. डायरेक्ट 1 घेतलं का मी? नाही, 51 झालं असतं. म्हणून दशकाच्या जागेवर काय घेतलेलं आहे मी? 0. शतक, दशक, एकक. पुढची संख्या आहे 862. चला लिहा तुमच्या वहीमध्ये 862. आठशे 62. हे बघा हे 862 62. 862 62. पुढची संख्या आहे 555. लिहा 555. पाचशे 5 5 55. 555. पुढची संख्या आहे 616. तुमच्या वहीमध्ये 616 लिहा. सहाशे 16. हे बघा 600 1 6 16. 616.
पुढची संख्या आहे 818. चला वहीमध्ये 818 लिहा. आठशे 1818. 818 बरोबर आले का बघा तुमचं. पुढची संख्या आहे 905. 905. हे 9. 905 दशक नाहीये म्हणून शून्य घेतला. दशकाच्या जागेवर मी काय शून्य घेतला? 905 म्हणले. दशकाचा अंक सांगितला नाही म्हणून मी इथं शून्य घेतलं. 905. पुढची संख्या आहे 101. 901. 901 दशक सांगितलंच नाही. 901. मग आता दशकाच्या जागेवर शून्य घेऊ आपण. 901. 900 शून्य म्हणजे दशकासाठी आणि 1 हे एककाची संख्या. 901. पुढची संख्या आहे 999. चला वहीमध्ये लिहा तुमच्या 999. 999 आहे. 999. 999. 999. बघा तुमचं राईट आलं असलं राईट करा, चुकलं असलं चुकू द्या, पण बघून उत्तर लिहू नका. तशीच सवय लागते. आता मी कसं आहे बाळानं मोबाईलवर शिकवते त्याच्यामुळे मला उत्तर सांगावे लागतात. मी प्रत्यक्ष तुम्हाला शिकवत नाही ना. मग आता तुम्ही ठरवायचं उत्तर बघून लिहायचं का न बघता लिहायचं, कारण की तुम्हाला शिकायचंय. ठीक आहे. नमस्कार मुलांनो. आता आपल्याला संख्या आपण काय केल्या इतके दिवस अक्षरात लिहिल्या. आज आपल्याला उलट करायचे. काय करायचे? संख्या अंकात लिहायचे. आता तुम्हाला काहीच लिहायचं नाही. मी तर जे लिहायले ते तुम्हाला लिहायचे. इथलं नाही लिहायचं. नीट लक्ष द्या. हे तुम्हाला नाही लिहायचं. तुम्हाला हे लिहायचंय, पण माझं बघून नाही लिहायचं. तुम्ही सुद्धा आपल्या हातावर असं लिहा. एकक दशक. चला लिहा फास्ट. एकक दशक. शतक हजार 10,000. चला लिहून घ्या. एकक दशक शतक हजार 10,000. लक्ष दशलक्ष. तुम्हाला माझं बघून लिहायचंय बघा. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष. हे तुम्ही हातावर लिहून घेतलंय का? आता ह्याच्यावरून आपल्याला संख्या लिहायच्यात. कशावरून संख्या लिहायच्यात? ह्याच्यावरून आपल्याला संख्या लिहायच्यात. चला फास्ट हातावर लिहून घ्या तुमच्या. लिहिलं का? एकक दशक. मी ज्या ठिकाणी लिहिले ना तसंच तुम्हाला लिहायचंय. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आणि दशलक्ष. तुम्ही हे लिहिलेलं आहे. तर आता काय करायचं? तुम्ही इथं संख्या इथली वाचून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची. मी माझ्या वहीवर लिहिते, मी माझ्या बोर्डवर लिहिते, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं. माझं बघून लिहू नका. माझं बघून संख्या लिहू नका. हे पण लिहू नका. हे सुद्धा लिहायची गरज नाही. काय महत्वाचे? तुम्हाला संख्या ऐकून लिहिता येणं महत्वाचे. बरोबर आहे का? हे तुम्हाला आता हे संख्या वाचायची आणि तुम्ही काय करायचं? तुमच्या वहीमध्ये संख्या लिहायची. ए ना गेली तर माझ्याकडे बघा. जर तुम्हाला हे संख्या लिहिता येत नसल्या तर माझ्याकडे बघा. ही संख्या लिहायची. माझी संख्या तुमचं बरोबर आहे का आलं तर राईट करायचं. हे लिहायचं नाही. तुम्ही आता ही संख्या वाचायचं. 19. तुमच्या वहीमध्ये लिहायचं 19. मी पण लिहिणार आहे ते 19. जर माझं तुमचं बरोबर आलं असलं तर तुम्ही तुमच्या उत्तराला काय करायचं? राईट करायचं. कसं करायचं? राईट करायचं. पण आता पुढच्या लाखाच्या संख्येत म्हणून हे तुम्हाला हातावर लिहिणं आवश्यक आहे. बघू 4 दिवसात तुम्हाला किती समजलेले. चला आता पहिली संख्या आहे आपली 19. 19 म्हणजे 9. 19 म्हणजे 9 आणि 20च्या मागचं घर म्हणजे 1. 19. किती संख्या ही? 19. पुढचं आहे 362. हे बघा हे शतकाचं घर. 362. 6 2. 362. 362 तुम्हाला हे लिहायचे. हे बघा आधी हातावर संख्या तयार करायची मग इथं लिहायचं. इथं लिहायची काही करायचं नाही. 362. पुढची संख्या आहे 696. 696.
696 696 696 पुढची संख्या आहे 848. किती संख्या आहे? 848. दिसेल का तुम्हाला किती आहेत हे? 848. चला तुमच्या वहीमध्ये लिहा. 848 लिहिलं का तुम्ही? आता मी लिहिते 848 4 8 8 4 8 8 4 8 848. आता पुढची संख्या आहे 551. चला लिहा 551. 551. आता 500 5 1 51 551. पुढची संख्या आहे 1062. 1062. 1062. आता हजारच्या घरातून निघायचं आपल्याला. 1062. 1062. आता इथे शतकाची संख्या नाहीये बघा. 1000 हजाराची आहे. 6262 म्हणजे इथं शतक नाहीये, म्हणून इथं काय लिहिणार मी? 1000 0. शतकाच्या जागी मी घेतलं 0 आणि दशक आणि एककच्या जागी घेतलं 62. 1062. बरोबर आलं का बघा तुमचं? तुम्ही सुद्धा हातावर असे अंक लिहायचे बरं का. 1062 म्हणजे शतकाचा अंक नाहीये, तर शतकाचा अंक नाहीये म्हणून इथं मी 0 घेतलेला आहे. आता पुढची संख्या आहे बघा 9253. चला तुमच्या वहीमध्ये लिहा. 9253. आता 9000 9200 5 3 53 म्हणजे सगळे अंक आहेत, मी लिहू शकते. 9253 5 दशक 3 53 9253. आता पुढची संख्या आहे 8605. पुढची संख्या कोणती आहे? 8605. झालं का तुमच्या वहीत लिहून? आठ 8605. आता हातावर तयार करते मी. 8605. 8605. आता इथे दशकच नाहीये. 8605 पण दशकाचा अंकच नाहीये ना, डायरेक्ट शतक नंतर एककच आहे. 5 म्हणजे एकक. शतक नंतर किती आला? एकक आला. दशकाची नावच नाही. 8605. 8600 आणि 5. 5 लिहिता येईल का रे मला? नाही. 05 कारण की दशकाच्या जागेवर आपल्याला काय लिहायचं आहे? 0. 8605 आणि दशकाच्या जागेवर मी काय दिलेलं आहे? 0 दिलेलं आहे. पुढची संख्या आहे वहीवरती लिहा तुमच्या 9999. 9999. 9999. 9999. झालं का? 9999 झालं. आता मी आधी हातावर चेक करते. 9999. 99 आहे, सगळे आहेत. 9999. 9999. आता पुढे बघा 7742. 7742. एकक 7000. 7000 म्हणजे हे बोट. 7000. 700 शतक म्हणजे 100. 7742. 4 2 42. 4 2 42. 7700 4 2 42. 7700 4 2 42. 7742. पुढचं पान काढते मी.
पुढचं गणित आहे संख्या अंकात लिहा. पुढचं संख्या आहे 8009. 8009. आता 8009 कसं लिहिणार आहेत आपण हे बघा. 8000. 8000 डायरेक्ट 9. 9 म्हणजे एकक. 8000 नंतर डायरेक्ट 9 म्हणजे शतक नाही दशक पण नाही. 8009 शतक पण नाही दशक पण नाही, काय प्रॉब्लेम नाही. 8000 शतकच्या जागी 0 घेतला, दशकच्या जागी 0 घेतला आणि इथं एककच्या जागी 9 घेतला. 8009 अशा प्रकारे ही संख्या तयार झालेली आहे. पुढची संख्या चला लिहा. 45,045 झालं का? 45,045 लिहा. 1 2 झालं. 45,045 लिहून झालं का तुमच्या वहीत? आता मी सांगते. 45,000 म्हणजे 10,000 आहे. 45,000 म्हणजे किती? 10,000. 4 5. 45 म्हणजे किती? 4 5 45. इथं 4 आणि इथं 5. 4 5 45. 45,000 आणि 45. 4 दशक 5 45. 4 दशक 5 45 म्हणजे इथं शतकाचा उल्लेखच नाही. 45,045 मग शतकाचा उच्चारच नाही, म्हणून आता मी काय लिहिणार? 45,000. शून्य शतकाचं काहीच नाही म्हणून 0 लिहिलं मी. आणि इथं 4 5 45. 45,045 मग शतकाच्या जागी काय लिहिलेलं आहे मी? इथं 0 लिहिलेलं आहे. आता पुढची संख्या बघा. 61,905. 61,905 चला लिहा. 61,905. 61,000 म्हणजे 10,000च्या जागी 6 1. 6 1 61,000. 6 1 61,000. 905 इथं 900 आणि 5. आता इथं दशकाचा उच्चारच नाही बघा. 61,905 इथं दशकाचा उच्चारच केलेला नाहीये. मग दशकाच्या जागेवर आपण काय घेणार? 0 घेणार. किती आहे? 61,900 आणि 5. 5 लिहिता येईल का आपल्याला? डायरेक्ट नाही, आपल्याला दशकाच्या जागी 0 आणि एककाच्या जागी 5 लिहावं लागेल. 61,905. पुढची संख्या आहे 73,001. 73,001 लिहा. 73,001. आता 73,000. 7 3 73. हजाराचं बोट आहे हे. 7 3 73,000. 1 डायरेक्ट एकच, शतक नाही दशक नाही. 73,001. 1 म्हणजे एकक म्हणजे शतक नाही दशक नाही. आता इथं लिहूत आपण 73,000. शतकाच्या जागी 0 घेतला मी, दशकाच्या जागी 0 घेतला आणि एककाच्या जागेवर 1 घेतला. 73,001. किती संख्या झाली ही? 73,001. पुढे बघा 70,000. 7 0 70. 70,000. शतक दशक एकक. शतक दशक एकक सांगितलंच नाही ना, मग काय लिहिणार आपण? 0च लिहिणार. मग आता हे किती झालं? 70,000. एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 70,000 ही संख्या झालेली आहे. पुढची संख्या आहे बघा आता 50,005. पुढची संख्या कोणती आहे? 50,005. चला लिहा 50,005. तुमचं उत्तर आलं की राईट करायचं बरं का आपले आपण. 50,005. आता 50,000 म्हणजे 10,000च्या घरातली संख्या आहे. 50,000 म्हणजे 5 0. 50,000. 50,005. डायरेक्ट 50,000 आणि एकक सांगितले 5. 50,000 आणि 5. शतक नाही दशक नाही. 50,005. आता शतक नाही दशक नाही, मग आता इथं आपण काय घेणार? 0 घेणार. शतकाच्या जागी आणि दशकाच्या जागी काय घेणार? 0 घेणार. आता इथं 50,000. शतकाचा 0,
दशकाचा 0 आणि एककाचा 5. 50,005 किती संख्या झाली? 50,005. पुढची संख्या आहे 62,402. बासष्ट 62,402. 62 म्हणजे 10,000 संख्या आहे. 10,000 पासून सुरू झालेली आहे. 62,000 म्हणजे 2 अंकी 1000 आहे. 2 अंकी 1000 आहे म्हणजे 10,000. 6 2 62,402. 402. आता इथं दशकच नाही. 402. दशक घेतलाय का इथं? नाही. 62,402. मग आता इथं मी काय लिहिणार? 62,402. 2 का लिहिता येईल का मला? डायरेक्ट नाही. दशकाचा 0 घेतला आणि इथं 2 घेतले. 62,402. पुढची संख्या आहे बघा 75,200. 75,200. $75,200. 75,000 म्हणजे हजाराच्या 2 संख्या आहेत. 7 आणि 5. 7 5 75,000. 200. 75,200. आता इथं दशक एकक सांगितलंय का रे? कुठलं चाललंय आपलं? 75,200. 75,200. 200 म्हणलं इथं. पण इथं 0 दशक एकक सांगितलंच नाही म्हणून आपण इथं काय लिहिणार? 0 75 7 5 75,200. हे बघा 75,000. हे शतकाच्या जागी घेतलं 200 आणि दशक एकक काहीच नाही. दशक एककची संख्या नाही म्हणून इथं घेतलं आपण 0. 75,200. पुढची संख्या आहे बघा 7,007. 7,007. आता हजारच्या जागी 7. 7,007. 7,007. पण शतक दशकची जागची संख्या घेतली का? नाही. 7,000. शतकचा 0, दशकचा 0 आणि एककचा 7. 7,007. पुढची बघा संख्या आहे 9,012. 9,012 लिहा चला. 9,012. हजारची संख्या आहे. 9,012. 1 2 12. 9,012. 1 2 12. आता शतकाचा इथं उच्चारच नाही. 9,000 1 2 12. 9,000. आता शतकाचे नाव घेतलं नाही. शे म्हणलं नाही. कुठं शे म्हणलंय का? नाही. म्हणून इथं घेतलं मी 0 आणि 12. 1 2 12. 9,012. हे 0 कुठून आलं? कारण की शतकाचा उच्चार नव्हता ह्या संख्येमध्ये म्हणून मी 0 घेतलेला आहे. पुढचं गणित आहे 95,555. 95,555. चला लिहा. $95,555. तर 95,000. 95 म्हणजे 10,000पासून संख्या सुरू झाली. 9 5 95 हजार. 9 5 95 हजार. 555. 5 5 55. सगळे घटक आहेत. आता सगळे अंक आहेत. 95,555. अशा संख्या खूप सोप्या असतात. अवघड का असतात पण चुकत नाहीत. पण ज्या संख्येमध्ये एखादा
अंक गाळलेला असतो, 100 असू द्या, दशक असू द्या, 1000 असू द्या, 10,000 असू द्या, तेव्हा मात्र आपली संख्या चुकते. म्हणून आपण हे हातावर असं लिहून करतो की बाबा एखादी गणित संख्या विसरलेली तर नाही ना. कधीपर्यंत हे असं करायचं, तुम्हाला सराव होईपर्यंत. एकदा सराव झाला तर तुम्हाला सुद्धा हे हातावर ओढायची गरज नाही. आता पुढचं बघा, 43,101. चला लिहा. $43,101 हातावर चेक करू. 4 3 43,000. 101. आता इथं दशक नाही बघा, 101 डायरेक्ट एकच आहे. एक म्हणजे एकक आणि दशकाची संख्याच नाही. मग आता कसं लिहिणार मी? 43,100 आणि दशकाच्या जागी घेतलं 0 आणि एककाच्या जागी घेतलं 1. 43,101. आता पुढची संख्या बघू. 5,05,525. चला लिहा. 5,05,525. चला लिहा. 5,05,525. झालं लिहून, झालं लिहून, झालं लिहून. एक 1,05,525. आता इथून लाखापासून सुरू करायचं. लाख. 1,05,525. 1,05,525 म्हणजे 10,000 आणि 1000 ह्या अंक नाही आहेत. 10,000 आणि 1000चे हे अंक नाही आहेत. डायरेक्ट काय केले? 1,05,525 असं केलं. 1,05,525. 1,00,000. आता 1000 आणि 10,000 आणि 1000च्या जागी मी 0 घेतलं. 1,00,000 10,000 1000च्या जागी 0 घेतलं आणि नंतर 100. 1,05,500 आणि 25. 200 2 5 25. 1,05,525. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. बरोबर आली माझी संख्या. आता पुढची संख्या आहे 12,062. 12,062. चला लिहा. $12,062. आता 1 2 12,000. एकक, दशक 12,000. 12,000 0 62. 12,062. 6 2 62. आता शतकाच्या जागेवर काही नाही म्हणून मी इथे लिहिणार 0. हे बघा 12,000. शतकाच्या जागेवर घेतलं मी 0 आणि दशक एककच्या जागेवर घेतलं 62. 12,062 आणि शतकाच्या जागेवर घेतलं मी 0. पुढची संख्या आहे 9,04,016. पुढची संख्या कोणती लिहायची तुम्हाला? 9,04,016. $9,04,016. आता इथं बघा लाखापासून सुरू करायचं आपल्याला. 9,04,000 आणि 16. 9,04,016. आता कोणत्या संख्या अंक दिले नाहीत बघा. 10,000चा अंक सांगितला नाही, शतकाचा अंक सांगितला नाही. 9,04,016. 16 म्हणजे 1 दशक 6 16. आता ह्याचा एक सांगितला नाही आणि ह्याचा एक सांगितला नाही. आता लिहूत आपण 9,00,000. 10,000च्या जागी घेतलं मी 0. हजार किती आहेत? 9,04,000. 4,000 आणि हे शतकाच्या जागी घेतलं 0 आणि हे 16. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. ही संख्या माझी काय आहे? बरोबर आलेली. 9,04,016. चला आता ही संख्या लिहा. 8,09,031. चला लिहा. 8,09,031.
8,09,031. आता लक्षच्या जागी 8 लाख येणार. 8,09,000 म्हणजे 10,000ची संख्या नाही. 9,000 10,000च्या जागी म्हटलं 0. 9,000. 808 इथं कुठलं चाललंय? 8,09,000 हे चालले का? 8,09,000 हा बरोबर आहे. 1,031. 3,1,31. अजून शतकाचे अंक नाही बघा. 9,031. 3,1,31. आता इथं पुन्हा 0 घ्यावं लागणार. 9,000 3.131. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 8,09,000. पुढची संख्या आहे बघा 88,808. आता मी संख्या तयार बघते, चेक करते. 88,000 म्हणजे 10,000च्या घरातली. 8 8 88,808. 88,808. आता इथे दशकाचा अंक नाहीये. 88,808. दशकाच्या जागी 0 घेतलं आणि एककाच्या जागी 8 घेतलेलं आहे. 88,808. आता पुढची संख्या आहे 7,50,052. 7,50,052. चला वहीमध्ये लिहा तुमच्या. 7,50,052. आता हातावर बघते. 7,50,000. 52. पण शतकाच्या जागी काहीच नाही म्हणून मी 0 घेतला आणि इथं दशक एककच्या जागी लिहिलं 52. 7,00,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 7,50,052 ही संख्या आपली तयार झालेली आहे. पुढची संख्या आहे 56,405. चला लिहा तुमच्या वहीमध्ये 56,405. आता 56,000 म्हणजे हे बोट, हजाराचं बोट म्हणजे हे दोन. 5 6 56,405. 5 म्हणजे दशकाच्या जागेवर काहीच नाही म्हणजे 0 5. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 56,405. पुढची संख्या आहे 9,61,009. 9,61,009. चला नऊ लाख 61,009. आता 9 लाख 6,61,000. 9,61,009. 61,000. 9,61,000 आणि डायरेक्ट 9 आहे. आता म्हणजे शतकच्या जागी 0 घ्यायचं, दशकाच्या जागी 0 घ्यायचं आणि एककच्या जागी 9. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 9,61,009 ही संख्या आपली तयार झालेली आहे. पुढची संख्या आहे बघा 42,609. हजारचं बोट आहे. 42,609. आता एककच आहे, दशक नाही दिला, मग 9 कसं लिहिणार आपण? 0 9. 42,609. पुढची संख्या आहे 10,10,110. 10,10,110.
10,10,10,110. आता 10 लाख दशलक्षाचं बोट आहे बघा, हे शिकवलं नाही मी तुम्हाला तरी यायला पाहिजे. दशलक्ष म्हणजे 10 लाख, दशलक्ष 1, लक्ष 0, 10 लाख, 10,000, 10, 10,000, 100, 100, 10, 10, 10, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 10 लाख, 10,000, 110 अशी आपली संख्या तयार झालेली आहे. तर मुलांना खूप सराव लागतो, एका दिवसाच्या व्हिडिओनं हे तुम्हाला काही जमणार नाही. तुम्हाला जेव्हा कधी शिक्षक शिकवत असतील तेव्हा आवर्जून लिहायचं. जर तुमच्या सरांनी तुम्हाला ह्या पद्धतीनं जर शिकवलं नसेल तर तुम्ही तुमच्या सरांनी जे पद्धत शिकवली त्या पद्धतीनं करा. जर तरी येत नसेल तर मग ह्या पद्धतीनं करा. तुम्हाला जे सोपं वाटेल ना ते करा. तुमच्या सरांच्या पद्धतीनं सोपं वाटत असलं त्या पद्धतीनं करा. ह्या पद्धतीनं जर तुम्हाला लिहायचं असेल तर ह्या पद्धतीनं लिहा, पण संख्या लिहिता आल्या पाहिजेच.